हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे आणि इथे बघा आता मी शंकरपाळे करण्यासाठी मैदा घेतलेला आहे आणि इकडे साखर पण घेतलेली आहे। अर्ध्या किलोचे मी शंकरपाळे केले होते। जसा तुम्ही स्टार्टिंगला फोटो बघितला, माझी मम्मी केदारनाथला जाणार होती म्हणून मी मम्मीसाठी हे सगळे पदार्थ न्यायसाठी केले होते। इथे बघा साखरेमध्ये थोडंसं साखर भिजेइतकं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मैद्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलं मी आणि साखर विरघळून घेतली। इकडे थोडीशी एकदम आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त साखर थोडी विरघळून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे बघा मैद्यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि छानपैकी चांगलं ते एकजीव मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। असा तेलाचा असा मैद्याचा असा गोळा झाला इतपत आपल्याला त्यामध्ये मोहन टाकायचं आहे। चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलाचं यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे। आणि त्यानंतर मी इकडे साखरेचा पाक पण चांगला थोडासा थंड झाला होता कोमट आणि तो यामध्ये टाकून घेतला। हे बघा असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि तो झाकून ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे थोडासा मैदा शिल्लक होता, तर मैद्यामध्ये थोडंसं तिखट, ओवा आणि मीठ हे सगळं टाकून ते पण पूर्ण एकजीव करून मैद्याच्या पापड्या मी अशा खायच्या, ज्या आपल्याला तिखट पापड्या भेटतात विकत तशाच पापड्या मी केलेल्या होत्या। यामध्ये पण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तेलाचं मोहन टाकून हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे पहिले आधीच आणि त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहन टाकून पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे बघा असा मस्त असा मोहन टाकून असा गोळा बनला पाहिजे असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं होतं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर याचा पण आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा। इथे बघा आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे सगळं पीठ मळून घेत आहे। खूप दिवसानंतर आज माझा व्हिडिओ आला, कारण माझ्या मोबाईलमध्ये थोडी प्रॉब्लेम झाली होती म्हणून आताही थोडाफार शूट करते मी जेवढं जमलं तेवढं। इथे बघा आता मी बसलेली आहे, सगळे कामं आमचे झाले होते, जेवण वगैरे दुपारीच आम्ही हे करण्यासाठी घेतलं। आता इकडे माझी बहीण बसली आहे, शंकरपाळे ती मला लाटून देत होती आणि तिकडे मी तेल ठेवलं होतं तापवायला। शंकरपाळे तळून घेतलेले मी, इकडे ती मला कापून देत होती। अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून मस्त असे शंकरपाळे तयार करून घेतले मम्मीला नेण्यासाठी। माझी मम्मी चारधामच्या यात्रेला गेली होती, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमुनोत्री असं हे सगळं तिचं दर्शन होतं। उत्तराखंडचे चारधाम जे होते तिकडे ती गेली होती फिरायला, दर्शन करायला। इथे बघा शंकरपाळे झाल्यानंतर इकडे मैद्याच्या पापड्या पण लाटून झालेल्या आहेत, त्या पण आम्ही इकडे मस्तपैकी करून घेतल्या इशिकाने आणि माझ्या मम्मीने त्या पापड्या मला लाटून दिल्या होत्या। आणि इकडे शंकरपाळे झाल्यानंतर मी त्या पापड्या पण तळून घेतल्या आणि त्या पापड्या तर लेकरांना मुलांना इतक्या आवडल्या की त्या एका दिवसातच त्यांनी अर्ध्याहून जास्त खतम करून टाकल्या। आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर मी गुळ शेंगदाण्याचे लाडू करून घेतले मम्मीला नेण्यासाठी। प्रवासात हे बरे पडतात आपल्याला भूक लागली की खायला। त्यानंतर आता तुम्ही इथे फोटो बघा, कारण व्हिडिओ तर माझ्याकडे जास्त आहे नाही, पण जेवढे फोटो होते तेवढे मी केदारनाथचे फोटो लावलेले आहे। ही सरस्वती नदी आहे आणि हे भीम पांडव स्वर्गाच्याकडे चालले होते त्यांचा फोटो आहे। आणि हे सगळे मम्मीचे असे फोटो। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।